शाळेतून घरी आली की त्यांना सुद्धा काय स्नॅक्स द्यायचे हा प्रश्न तुम्हालाही पडतो का? तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. हॅलो मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही सर्वजणी? मी अक्षता, स्वागत आहे तुमचं ग्रो विथ अक्षतामध्ये. तर दुपारचे वाजलेले आहेत 12 आणि मी तुम्हाला आता आमच्या इकडचं वातावरण दाखवते. तर पाहू शकता मैत्रिणींनो, फक्त आभाळ आलेला आहे आणि अगदी बारीक पाऊस आहे. सकाळपासून फक्त रिप 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 सुरू आहे पावसाची. तुमच्या इथे सुद्धा पावसाची अशीच बारीक रिप रिप सुरू आहे की मोठा मुसळधार पाऊस आहे? हे मला कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आपले बॅक टू बॅक मेकअपचे व्हिडिओज येतच आहेत, तर म्हटलं चला जरासं काहीतरी वेगळं करूयात. तर आज मी शेअर केलेला आहे डेली व्लॉग. तर याच्यानंतर संध्याकाळी करणार आहे मी माझं स्किन केअर रुटीन. तर काहीतरी वेगळं असणार आहे, नक्की बघा. घरगुती रेमेडीज आहेत, युजफुल आहेत, त्याच्यामुळे तो व्हिडिओ शनिवारी येईल मे बी, बघायला विसरू नका. तर मुलं संध्याकाळी थकून शाळेतून आल्यावर काहीतरी दे म्हणून मागे लागतात आणि मग ऐन वेळेला आपली धांदल उडते. धैर्याने ह्या वेळेला सांगून ठेवलेलं होतं की मम्मा मला करंज्या हवेत. म्हटलं ठीक आहे, तर ह्या वेळेला करंज्या करूया, पण त्यातलं सारण आणि पौष्टिक आणि हेल्दी कसं होईल याच्यावर भर देऊयात. तर आम्ही काय केलं, या वेळेला सारणामध्ये सुके खोबरे, खारीक, बदाम ह्या सगळ्या गोष्टी वाटून घातल्या. त्यामुळे सारण तर अगदी मस्त झालेलं. इथे आई मला करंज्या करण्यासाठी मदत करत आहेत. या वेळेला म्हटलं जरा पुडाच्या करंज्या ट्राय करूयात. आई करंज्या लाटत आहेत, तोपर्यंत इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. इथे आपलं तेल कडकडीत तापलेलं आहे. आता गॅस बारीक करून घेऊयात आणि यात तयार झालेल्या करंज्या 1 बाय 1 तळून घेऊयात. इथे मी आज 1 किलोला जरासं कमी असं मैद्याचं पीठ मळून घेतलेलं होतं. मुलांना सारखं सारखं जर तोच पदार्थ दिला तर खायला कंटाळा येतो, म्हणून जरासं कमी पीठ मळून घेतलेलं आहे आणि मस्त लालसर अशा होईपर्यंत याला तळून घेतलेलं आहे. मुलांना सतत काही ना काहीतरी वेगळे खायची क्रेविंग्स होत असतात, त्यामुळे घरात असे वेगवेगळे पदार्थ सारखेच बनत असतात. कधी वेगवेगळ्या प्रकारच्या चकल्या, चटण्या, वड्या, तर कधी वेगवेगळ्या प्रकारचे मिल्कशेक्स, डेझर्ट्स आणि बऱ्याच लहान मुलांना आवडतील अशा गोष्टी मी सतत बनवत असते. ॲक्च्युली माझं प्रोफेशनच फूडशी रिलेटेड आहेत, म्हणून मला या गोष्टी आवडतात. तर त्या पद्धतीचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडतील का हे मला नक्की कळवा. हे असे तळणीचे पदार्थ एकदा करून ठेवले ना की 3 ते 4 दिवस निवांत जातात. मुलंही जास्त इरिटेट होत नाहीत आणि मुलंही खाणारी असली की आपल्यालाही करायला कंटाळा येत नाही. इथे माझे बऱ्यापैकी करंज्या तळून झालेले आहेत. तोपर्यंत अनिकाची मस्ती सुरू झाली. मम्मा घे सतत सुरू असतं तिचं. धैर्या स्कूलला गेल्यानंतर जरासा टाइम मी तिच्यासोबत स्पेंड करत असते, तिच्यासोबत जरासं खेळत असते आणि आज नेमका त्या वेळेत मी करंज्या करत आहे, म्हणून ती आज माझ्या मागेच आहे. तिच्याशी खेळता खेळता माझ्या सर्व करंज्या तळून झालेल्या आहेत. पाहू शकता मैत्रिणींनो, इथे एकूण माझ्या 20 ते 30 अशा करंज्या झालेल्या असतील, पण त्याही संपायला अगदीच 4 ते 5 दिवसच लागणार आहेत. घरात सगळ्यांना भरपूर करंज्या आवडतात. मी इथे काही करंज्या जरा जास्त तळलेल्या आहेत जेणेकरून त्या कुरकुरीत होतील, तर काही करंज्या मी अगदी कमी तळलेल्या आहेत जेणेकरून त्या वयस्कर माणसांना सुद्धा अगदी व्यवस्थित चावतील, म्हणजे जराशा मऊ केलेल्या आहेत. चला तर मग आता खाऊन बघूयात की करंज्या कशा झालेल्या आहेत. करंज्या तर खूपच सुंदर झालेल्या आहेत. बघूयात त्या अनिकाला आवडल्यात की नाहीत. करंजी कशी झाली आहे? छान छान. बाय करा. चला, अनिकाला तर करंजी खूप आवडली. काही दिवसांपूर्वी ना अनिका जास्त पाणी पित नव्हती, तर म्हटलं तिला काहीतरी अट्रॅक्टिव्ह असं वॉटर बॉटल घ्यावी ज्याने तिला पाणी प्यायची इच्छा होईल. आणि खरंच हे वर्क करत आहे. मुलांना अशा काही अट्रॅक्टिव्ह वेगळ्या गोष्टी दिसल्या ना की त्या लगेच ग्रास्प करतात. 1 ते 5 वर्षांच्या मुलांसाठी ही परफेक्ट बॉटल आहे. ह्या वॉटर बॉटलला लॉक सिस्टीम सुद्धा दिलेली आहे, त्याच्यामुळे पाणी सांडायचे चान्सेस भरपूर कमी होतात आणि बॉटल अट्रॅक्टिव्ह असल्यामुळे मुलं पाणी सुद्धा भरपूर आवडीने पितात. ही मी मिशोवरून ऑर्डर केलेली आहे. तर तुमच्याही घरात जर एखादं लहान बाळ असेल तर त्याच्यासाठीही उपयोगी होईल, म्हणून हे तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. तुम्हाला हवं असेल तर याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देतच आहे. कसा वाटला तुम्हाला करंजीचा हा व्हिडिओ मला कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आणि हो, लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये.